नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रिया खूप स्वतःला शहाणी समजत असते. तिने कसं प्लॅनिंग करून अर्जुनला फसवलं, कसं प्लॅनिंग करून बॉडी ही अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीत शिफ्ट केली, हे तिला वारंवार आठवत असतं आणि तिने काहीच पुरावे पाठीमागे सोडले नसते. आता अर्जुनला फाशी होणार, नंतर मी मोकळी, या घराची मी एकमेव राणी होणार, खूप पैसा माझ्याकडे येणार, या स्वप्नामध्ये ती रंगलेली असते. आता ती सर्व पुरावे नष्ट देखील करते आणि त्या पंटरला कॉल लावते. पंटर तू कुठे आहेस असं ती विचारते. त्यावेळेस तो लोणावळ्याला शिफ्ट झालेला असतो आणि एक काम कर, अर्जुनची ज्या पोलिसासंग दुश्मनी आहे त्या पोलिसाला कॉल कर. त्याच्या गाडीची नंबर प्लेट काढली आहे आणि त्या गाडीमध्ये डेड बॉडी शिफ्ट केलेली आहे. काही करून त्याच्यापाशी तो निरोप पाठव असं ती त्याला सांगते आणि तो तसं करतो देखील. तसंच तो करतो आणि त्याच पोलिसांनी अर्जुनला पकडलेलं असतं. इकडे इन्व्हेस्टिगेशन रूममध्ये जे डिस्कशन चालू असतं त्याच्यामध्ये अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत हे डिस्कशन करत असतात आणि अर्जुन भरपूर प्लॅनिंग सांगतो. इन्व्हेस्टिगेशन करायसाठी सावंत पोलिसांची मदत घे हे देखील तो चैतन्याला सांगतो. इकडे घरामध्ये कल्पना, प्रतिमात्या, ही प्रिया, प्रतापराव आणि घरातले सर्वजण त्या ठिकाणी एकत्र असतात. त्याचवेळेस अस्मिताचा चेहरा खूप पडलेला असतो. आता ही प्रिया मात्र त्यावेळेस सर्वांना चहा करू का काय असं बोलते. त्यावेळेस घशाखाली चहा कसा उतरेल यांचा विचार तिने केला देखील नाही. त्याचवेळेस अश्विन तिथं येतो आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही फेरफार होणार नाही याची मी काळजी घेतली आहे, त्या ठिकाणी माझा मित्रच आहे असं म्हटल्यानंतर प्रियाचा चेहराच उतरतो आणि असं व्हायलाच हवं असं देखील सर्वांना वाटतं. फेरफार व्हायलाच नको, पोलिसांचा नाही आणि कुणाचा नाही हस्तक्षेप या गोष्टीमध्ये नको असायला हवा. आता ही घरामध्ये ज्यावेळेस डिस्कशन चालू असतं त्यावेळेस घराच्या बाहेर अर्जुनचा निषेध करण्यासाठी खूप पब्लिक आलेले असते आणि प्रेस देखील आलेली असते. त्यांचा आवाज गोंगाट ऐकून हे सर्वजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर त्यांना काय सुचत नसतं. सर्वांना एकच प्रश्न असतो की यांचं उत्तर काय द्यावं. त्यावेळेस खूप वाईट असे प्रश्न हे प्रेसवाले विचारतात. ते खून करणार होतं हे तुम्हाला माहीत होतं का? त्यावेळेस अश्विन हे आम्हाला काही माहीत नव्हतं आणि तो करणार देखील नाही, तो निर्दोष आहे असं सर्वजण बोलतात. पण या प्रियाला मात्र खोटं वाटत असतं, पण तिच्या आतून मनात गुदगुल्या होत असतात. जेव्हा एक माणूस कल्पनेच्या तोंडाला काळा फासाला पुढं त्याच वेळेस तिथं सायली येते आणि त्याचा हात पकडते आणि इथून बाजूला व्हायचं, निघून जायचं, आमच्या घरच्यांना त्रास काय होणार नाही असं वागायला तुम्ही हवं असं ती बोलते. इकडे अर्जुन, चैतन्य आणि सावंत हे डिस्कशन करत असतात. त्याच वेळेस एक पोलीस त्या ठिकाणी येतो आणि तुमचं टायमिंग संपला आहे असं सांगतो. सर्वजण बाहेर येतात. त्याच वेळेस ज्या पोलिसांचं क्रॉस अर्जुनसह आहे तो इन्स्पेक्टर सावंत यांना टोमणं मारतो की यांची जास्त मदत करू नका. पुढे तर पोलीस बोलतो की यांना अवघडच जाणार आहे. ते प्रेसवाले ते विविध प्रश्न करत असतात. त्याच वेळेस सायली सर्व प्रश्नांना उत्तर देते आणि हे देखील सांगण्यात येतं की अर्जुन निर्दोष आहे. त्यावेळेस सर्वजण निर्दोष आहे हेच बोलत असतात, पण अटक का केली असं प्रेसवाले बोलतात. या सायलीमध्ये कुठून ताकद आली, कुठून संचारली हे काही कळेना. त्यावेळेस प्रतापराव देखील तिचं समर्थन करतात आणि तिला पाठिंबा देतात. ज्याप्रमाणे ती नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिली आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील सर्वजण तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिले आहे असं प्रतापराव बोलतात आणि सर्वांचा एकच आवाज येतो. त्याच्यामुळे सर्व पब्लिक, प्रेसवाले गडबडतात. त्याच वेळेस ती हे देखील बोलते की न्यायाधीशांनी अजून खुनी म्हणून अर्जुनला समोर आणलं नाही आहे, तो एक आरोप आहे आणि बॉडी त्यांच्या गाडीमध्ये सापडल्याचा अर्थ असा नाही की खून त्यांनीच केला. इकडे तो क्रॉस जाणारा पोलीस खूपच क्रॉस जात असतो आणि अर्जुनला धमकीयुक्त काहीतरी नेहमी बोलत असतो. त्याचा धीर खचन असं नेहमी बोलत असतो, कारण त्याला खूप त्यांनी परेशान केलं असतं आणि त्याच पोलिसाला अर्जुनने सस्पेंड देखील केलेलं असतं. त्यावेळेस चैतन्य देखील बोलतो की तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा, आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक राहू. त्यावेळेस पोलीस देखील त्याला देखील बोलतात की हे तर होणारच आहे आणि ह्यांना काही त्रास होणार नाही याची मी काळजी घेणारच आहे. इकडे सर्वांचा पॉवर पाहून अस्मिताला देखील पॉवर येतो आणि अस्मिता सर्वांना जोरात ओरडते की इथून लवकर निघायचं. सर्वजण ओरडतात इथून निघायचं आणि सर्व प्रेसवाले त्या ठिकाणी निघून जातात. पण खचलेला कल्पनाचा धीर काय सुटेना आणि ह्यांना बाहेर काढल्यानंतर
या प्रियाचं तोंड कसं पडतं हे तुम्ही एपिसोडमध्ये नक्की बघाल.